आज मी पहिल्यांदा चिरोट्याची रेसिपी बनवतोय, तर याच्यामध्ये काही चुकलं, वर-खाली झालं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. 1 वाटी घेतलं, याच्यामध्ये मैदा अर्ध्यापेक्षा कमी वाटी घेतला मी रवा, थोडंसं मीठ टाकतो आणि तूप टाकून मिक्स करून घेतो. एकदम खुसखुशीत झाले पाहिजेत. थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला पिठाला मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला एक 10 ते 15-20 मिनिटं, जास्तीत जास्त 20 मिनिटं आपल्याला तरी होल्ड करून ठेवायचं आहे. स्टे करून त्या साईडला ठेवायचं आहे. आता काय करायचं, थोडंसं मी घेतलं तूप याच्यामध्ये आणि त्यामध्ये टाकलं कॉर्नफ्लोअर. हे पूर्ण मिक्स करून घ्यायला ही पेस्ट आपल्याला लावायची मिडलला, जी आपण आता लेयर बाय लेयर रोटी तयार करणार आहोत. आता काय केलं, बेसला थोडं तेल लावलं, हाताला तेल लावलं, एक गोळा तयार घेतला आणि गोळा आता आपण लाटून घेतोय. आपल्याला काय असं रोटी टाईप असं करायचं, म्हणजे अशी चपाती असेल त्या टाईपची आपल्याला लेयर तयार करायच्या आहेत आणि लेयर बाय लेयर ती जी आपण पेस्ट तयार केली कॉर्नफ्लोअर आणि घीची, तूपची, ती आपल्याला याच्यामध्ये लावायची, जेणेकरून ते लेयर तयार होईल, चिटकायला नको. आणि मग एक एक गोळा करून लावायचे. मी जवळजवळ 4 लेयर लावणार आहे आणि 4 लेयर लावून मग आपण एकदम प्रॉपर टॉपला पण ते ही लावणार आहोत, जे आपण आता पेस्ट तयार केली. ती पेस्ट तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचं, सर्कल म्हणजे राउंड करायचा आहे, रोल तयार करायचा आहे आणि रोल तयार झाल्यानंतर आपल्याला कट करायचं, जशी आपण भाकरवडी कशी आपण कट करतो त्या टाईपचं कट करून घ्यायचं. आता मित्रांनो कसं आहे, मी पहिल्यांदा बनवतो, आमच्याकडे कधी बनवत नाही, मी कधी बदलापूरला ऐकलं पण असं काही बनवतात, पण मी पहिल्यांदा ऑनलाईन बघून बघून जरा बनवायचा ट्राय केलं आहे. काही कमी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. अशा प्रकारचा तो गोळा घेऊन मी त्याला मधून दाबून त्याला असं लाटून घेतलं आहे आणि अशा प्रकारे आता आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता ऑइलमध्ये डायरेक्ट आपण डीप फ्राय करून घेतो आहे. डीप फ्राय करून झाल्यानंतर ते मस्त असं ना खुसखुशीत असं ते दिसून येतं आणि त्याची लेयर लेयर दिसते तुम्हाला बघायला, तर मजा येते. त्यानंतर आपल्याला एक तारेचा साखर पाक तयार करून घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकली आणि ती पूर्ण मिक्स करून डीप करून घ्यायचं, पूर्ण शोषून घेतलं पाहिजे ते आपल्या चिरोट्यांनी एकदम साखर पाक. आणि देन तुम्हाला सर्व्ह करायचं आहे. आता मस्त गार्निश करा तुम्ही याच्यावरती थोडंसं काहीतरी काजू, बदाम, पिस्ता वगैरे असं बारीक चॉप करून टाका आणि सर्व्ह करा. मजा येईल तुम्हाला.